मंडळीच तर घरामध्ये सध्या अशी परिस्थिती चाललेली आहे की सगळी टीम एकीकडे असते आणि हे दोघे तिसरीकडेच असतात। तर इकडे किचन एरियामध्ये हे दोघे उभारलेले आहेत आणि मराठी सिनेमा तू कोणता पाहिलास असं वैभव तिला विचारतोय। तर ती सांगते की बॉम्बे टू गोवा पाहिलाय। तर त्यानंतर ती विचारते की तू हॉलिवूड सिनेमा किती पाहिलेस। तर त्याची काहीतरी सिनेमांची नावं घेतात आणि हे सिनेमे त्यांनी पाहिलेले आहेत असं इकडे ते दोघंजण बोलत असतात। त्यानंतर मध्ये बॉलिवूड सिनेमा बेटर की मराठी सिनेमा बेटर अशी इकडे चर्चा रंगलेली असते आणि त्यानंतर हे इथून दोघेजण निघून जातात। त्यानंतर इकडे बघा बेडरूम एरियामध्ये आर्म रेसलरची इकडे यांनी कॉम्पिटिशन लावलेली असते। दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतलेले असतात। घनश्याम जो आहे तो मध्येच कॉमेंट्री करायला असल्यासारखाच असतो मध्ये मध्ये करताना आणि त्यानंतर ही खूप हरवण्याचा प्रयत्न करते इरिना, पण वैभवमध्ये ताकद जास्त असल्यामुळे होत नाही। तर तिच्या बाजूने घनश्याम त्याचा हात पाडण्याचा प्रयत्न करत असतो उशी लावून, पण ते देखील त्याच्याने होत नाही आणि इकडे निक्की, जान्हवी आणि अरबाज हे तिघजण बघत बसलेली असतात। तर टीम बीचे सदस्य तिकडे असतात। डोळ्यात डोळे घालून बघा असं घनश्याम त्यांना सांगतो आणि तू त्याला डोळ्याने इशारा कर की चल चल थोडंसं हाताचा जो फोर्स आहे तो कमी कर ना, असं सांगण्याचा प्रयत्न कर म्हणजे तो हारेल आणि तू जिंकशील असं सांगत असतात। तर हे तिघीजण यांना टक लावून बघत असतात आणि वैभव देखील इरिनाच्या डोळ्यात डोळे घालून इकडे बघत बसलेला असतो। तर घनश्याम मध्येच अरबाजला सांगतो अरे गप ना, ती जिंकते ना, जिंकू दे, आणि पुन्हा एकदा तो तिला जिंकवण्यासाठी तिचा हात तिकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो वैभवच्या अपोजिट, जेणेकरून वैभव पलटी पडावा। आणि असंच होतं, इरिना डोळ्याने त्याला खुणवते आणि वैभव त्याची ताकद थोडी कमी करतो आणि अशा पद्धतीने इकडे पुन्हा एकदा इरिना जिंकते। म्हणजे इरिनाला जिंकवण्यासाठी त्याने स्वतःची ताकद कमी केली। तर यांच्या या वागण्यावरून ही लव्ह स्टोरी आहे की नाटक चाललेलं आहे हे समजत नाही। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।